आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. प्रज्ञा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आणि ग्रँड मास्टर पर्यंतचा तुझा प्रवास खूप स्वागत आहे तुझं. कसा झाला जरा सांग तर सर्वांना. आत्मा नमस्ते मॅडम आणि आत्मा नमस्ते सर्वांना. मी प्रज्ञा. अ, मी अ, मी रेकी शिकण्यासाठी मला कोणी सजेस्ट केलेलं नाही किंवा मला कोणी सांगितलेलं नाही. मी माझ्या खूप सगळ्या प्रॉब्लेम्स मधून मी जात होते. मी खूप म्हणजे खूप मला हेडॅक होत होता त्या गोष्टींचा. आणि मी युट्यूबला असं कायम सर्च करत होते की अशी कुठली गोष्ट आहे की ज्याने मी सगळ्या माझ्या प्रॉब्लेम्स मधून मी बाहेर पडेल. अशी कुठली गोष्ट आहे की ज्याने माझं लाईफ जे जिथे कुठे अडकलंय तर तिथून मला एक चांगला रस्ता मिळेल. तर मी असंच सर्च करता करता मला युट्यूबला रेकी आणि मेडिटेशन तर मला याआधी भरपूर लोकांनी सजेस्ट केलेलं की तू मेडिटेशन कर, तू हे कर. पण मी इतकी डिस्टर्ब होते की मी मेडिटेशनला बसू शकत नव्हते. मी ट्राय पण केला, मी 5 मिनिटं बसून बघितलं, पण मी बसूच शकत नव्हते. माझ्या डोक्यामध्ये कंटिन्युअसली काही ना काही विचार चालूच होते. तर मी ट्राय केलं, नाही जमते. आता मी काय करू? मग मी असं ठरवलं की मी मेडिटेशनचे क्लासेस जॉईन करते, की जेणेकरून तिथे जाऊन तरी मला काहीतरी मेडिटेशन कसं करायचं, काय करायचं, ते सगळं मला होईल. मी इगतपुरीच्या धम्म इन्स्टिट्यूट मध्ये पण मी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं की 10 दिवस तिथे जाऊन मनाला शांती मिळेल, पण तिथे काही माझा नंबर लागला नाही. सो शेवटी मग शेवटी मी असा विचार केला की हे रेकी आणि मेडिटेशन जे व्हिडिओज येत आहेत हे नक्की आहे काय, हे काही मला माहिती नव्हतं. तर मग मी बऱ्याचशा लोकांची व्हिडिओज पाहिले की रेकीने कसे त्यांच्या आयुष्यामध्ये चेंजेस झाले, मेडिटेशनने कसे त्यांचे आयुष्य जे मार्गी लागले. तर मग गेल्या 1 वर्षापासून माझ्या डोक्यात असं होतं की मला असे टीचर पाहिजे किंवा असे गुरु पाहिजे की ज्यांच्या थ्रू माझं लाईफ मार्गी लागेल. मला असे जे आपल्या आई वडिलांप्रमाणे आपल्याला सांगतील, तर असे टीचर मला पाहिजे होते, असे गुरु मला पाहिजे होते. तर मी असंच फेसबुक इंस्टाग्रामला एक ऍड आलेली ज्योती पवार मॅमची. तर त्यांचा ग्रुप मी जॉईन केला. पण मग तिथे मी त्यांचं 7 दिवस फ्री सेशन होते ते अटेंड केले. तिथे काही मला आवडलं नाही. त्यानंतर मग मी करू की नको करू, ऍडमिशन घेऊ की नको घेऊ या विचारांमध्ये गुंतलेले होते. त्यानंतर 2-3 दिवसानेच मला मंजुश्री मॅमची ऍड दिसली. ती पण मी जॉईन केली. ते व्हॉट्सअप ग्रुप मी जॉईन केलं. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आलेला मी त्यांचा एक व्हिडिओ बघितला. आणि त्या व्हिडिओमध्ये बस तेवढ्या 15-20 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मला त्यांचं बोलणं इतकं आवडलं की मी दुसऱ्याच क्षणी डिसिजन घेतलं की मी रेकी शिकणार तर मंजुश्री मॅम कडेच शिकणार. आणि बस इन्स्टंट मध्ये मी त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्या क्लासेसची मी एन्क्वायरी केली आणि मी ऍडमिशन घेऊन टाकलं. आणि आल्यानंतर पहिलेचा जो ग्रँड मास्टरच्या आधीची जी प्रज्ञा होती ती अशी होती ना, की खूप घाबरणारी, टेन्शन घेणारी, प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घेणारी, पाहुणे आले तरी भीती वाटणारी, कोणी तिच्याबद्दल विचारलं तरी ती घाबरून लांब पळणारी, पाहुणे पुढून घरात आले तर मी मागच्या दाराने बाहेर निघून जाणारी, अशी होते. आणि खूप सगळे टेन्शन आणि डोक्यामध्ये कंटिन्युअसली विचार चालू. कंटिन्युअसली माझं डोकं म्हणजे असं शांत नव्हतंच. माझं कायम डोकं दुखायचं, डोळे दुखायचे, कुठेतरी त्याचा इफेक्ट माझ्या बॉडीवर पण व्हायचा. कधी कधी असं वाटायचं की मला काहीतरी त्रास होतोय, माझ्या बॉडीचा कुठेतरी कापारा होतोय किंवा मी काहीतरी आजारी आहे, मला काहीतरी दुखणंच आहे. असं कंटिन्युअसली मला ते टेन्शन यायचं, खूप टेन्शन यायचं. तर मग आता मला ह्या टेन्शन मधून बाहेर पडायचं तर मी करू काय? जसं मी रेकीमध्ये आले, रेकीमध्ये आल्यानंतर जे मॅमचे क्लासेस चालू झाल्यानंतर इतकं छान वाटलं मला. मेडिटेशन चालू झाले, जसं जसं मॅमने गाईड केलं तशा तशा सगळ्या गोष्टी करत गेले, मेडिटेशन चालू केले. आणि ते मेडिटेशन चालू झाल्यानंतर इतकी शांती मिळाली ना डोक्याला, इतकी शांती मिळाली की मी विचार केला की हा डिसिजन योग्य आहे की मी मंजुश्री मॅमकडे रेकी जॉईन केली. आणि मी जसं जसं स्टेप बाय स्टेप फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्रीला गेले, तर मला इतकं शांत, मी 5 मिनिटं मेडिटेशनला न बसणारी मी एक एक तास मेडिटेशन करायला लागले. आणि दिवसभरामध्ये मी एकदा नाही, दोनदा नाही, तर 5 ते 6 वेळा मेडिटेशन करायचे. मी पिरामिड करायचे, फुटबॉल करायचे,
पॉवरबॉल करायचे, सगळे मेडिटेशन करायचे. मला खूप छान वाटायचं. आणि मेडिटेशन करायला ना मी टेरेसवर जायचे. फक्त ऊन असेल तर घरात थांबायचे, पण मी मेडिटेशन करायला टेरेसवर जायचे. टेरेसवर गेल्यानंतर आहे ना मेडिटेशन मला असं डबल पॉवरफुल वाटायचं, की असं वाटायचं की मी डायरेक्टली माझ्या ब्रह्मांडाच्या आणि माझ्यामध्ये काहीच नाहीये, बिलकुल पण अंतर नाहीये. त्यामुळे मला डायरेक्ट असं वाटायचं की ते ब्रह्मांड मला डायरेक्ट वरतून एनर्जी देते. तर मला खूप छान वाटायचं. रात्रीचे 9 वाजले तरी पण मी टेरेसवरच जाणार. मला वरती जाऊन खूप छान वाटायचं. माझं मेडिटेशन डबल पॉवरफुल व्हायचं. तर मला इतकं छान वाटलं, इतकं छान वाटलं. आणि मग मी थर्ड डिग्रीला गेल्यानंतर डिसिजन घेतला की मी ग्रँड मास्टर मध्ये जाणार. ग्रँड मास्टर मध्ये आले, अजूनच छान मेडिटेशन झाले. वटवृक्ष झालं, प्युअर सोलचं मेडिटेशन, इतके छान छान मेडिटेशन आहेत ग्रँड मास्टर मध्ये की असं वाटतं ना की लाईफ मध्ये काही टेन्शनच नाहीये. आता असं वाटतंय की प्रज्ञाच्या लाईफ मध्ये टेन्शनच नाहीये. आधी जी प्रज्ञा होती ती फक्त असे एक ना एक प्रॉब्लेम समोर ठेवत होती, की हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, माझ्याच सोबत असं का, हे का, ते का. पण आता असं झालंय ना, गेल्या 4-5 दिवसांपासून मी विचार करते की माझ्या डोक्यामध्ये टेन्शनच नाहीये. जी पूर्ण 200% निगेटिव्ह झालेली जी प्रज्ञा होती ना, ती आता असं वाटतंय की 1% पण राहिली नाहीये. मी गेल्या 4-5 दिवसांपासून विचार करते की जे निगेटिव्ह येणारे जे विचार होते, जे आपोआप माझ्या डोक्यामध्ये घर करून बसले होते, तर ते विचारच नाहीये. त्यांना जागाच नाहीये, कुठेच जागा नाहीये त्यांना. म्हणजे इतकं छान बदलले मी. म्हणजे मेकअप करायला आवडतोय, बाहेर जाते, छान छान ड्रेस घालून बाहेर जाते, कार्यक्रम अटेंड करते. लोकांमध्ये जाण्याची भीती वाटायची, तर आता लोकांमध्ये जाते, बोलते. इतका छान कॉन्फिडन्स आलाय की म्हणजे मी सांगूच शकत नाहीये, इतकी मी चेंज झालीये. मेडिटेशन मध्ये आल्यापासून आणि रेकी मध्ये आल्यापासून इतका बदल झालाय. आणि निगेटिव्ह विचाराला तर जागाच नाहीये, बिलकुल नाहीये. आणि आता असं वाटतंय ना, कोणी जर लागलं ना मला सांगायला स्वतःचे प्रॉब्लेम्स, तर असं वाटतं की यांना पण सांगावं की तुम्ही पण क्लास जॉईन करा आणि तुम्ही पण तुमच्या लाईफ लाईफ चेंज करून घ्या. आणि त्यांना मी सांगते पण की खूप छान आहे जर्नी लाईफची. तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसतील तर तुम्ही नक्कीच रेकीला आणि मेडिटेशनला जोडा. तर तुमचे प्रॉब्लेम 1001% सॉल्व्ह होतील, याची गॅरंटी आहे, 100% आहे. खूप थँक्यू छान, मॅम. खूप छान, खूप छान. तर प्रज्ञा, अं, बाळा, स्वतःचं बेस्ट व्हर्जन तयार झालं असं म्हणता येईल का मग आता हे? हो हो हो, 1001% प्रज्ञा तयार झालीये, प्रज्ञाचं बेस्ट व्हर्जन तयार झालंय. आणि कोणाशी बोलताना ना पहिले माझ्या छातीमध्ये असं धडधड धडधड व्हायचं. आणि मी बोलायची, मला जे बोलायचंय ते राहून जायचं आणि मी दुसरंच काहीतरी बोलायचे. पण आता असं झालंय फर्स्ट टाइम की मी कुठलंही प्रिपरेशन न करता, काहीच न करता डायरेक्टली कॅमेरा समोर बोलते. आणि ते पण मला असं वाटतंय की मी खूप चांगलं बोललीये. खूपच छान बोलली आहेस. आतून भावना निर्माण झाल्या आहेत त्या, ते तू बोलली आहेस. तुझ्या हो मनामधलं सगळं बोलली आहेस. हो आणि खरं हा ही प्रगती अपेक्षित होती आणि ते तू केलं. हो ते खरं, कोणी सुशिक्षित मुलगी, आयुष्य असतं ना, आयुष्यामध्ये एखादी घटना घडते, एखादी गोष्ट घडते किंवा टॉर्चर होते अनेक वेळा अनेक बाजूंनी. त्यामुळे माणूस अशा प्रकारे अशा अवस्थेमध्ये जाऊ शकतं. काय आपण हो ज्याला म्हणतो, आपल्याला आपल्या भावनांचा उद्रेक होतो, तेव्हा पण अशा सगळ्या गोष्टी होतात. पण आता मात्र तू एकदम हो, छान, मस्त, आनंदी खूप आनंद. छान झालीये मी. खूप छान झालीये मी. आता खरंच सांगू शकत नाहीये, मी इतकी चेंज झालीये. आणि निगेटिव्ह निगेटिव्ह तर नाहीच आहे, पूर्ण बॉडीमध्ये काहीच राहिलं नाहीये माझं निगेटिव्हिटी. डोक्यामध्ये तर विचारांचं घर जे आपोआप तयार होत होतं, आपोआप तयार होत होतं, जे आता आता बोलावून पण येत नाहीये, बिलकुल पण येत नाहीये. काढून खूप टाकू द्या छान झालीये रिकाम्या मी. जागा. हो. डिलीट. येस, डिलीट सगळ्या गोष्टी, नकारात्मक गोष्टी सगळ्या डिलीट. खूप सुंदर. प्रज्ञा, कुठलं मेडिटेशन आवडलं ग तुला सगळ्यात जास्त? मॅम मला ना सेकंड डिग्रीचं जे आपलं मेडिटेशन आहे ना, 25 मिनिट्सचं, की जे की आपण सहस्त्रकार चक्रावर हात ठेवतो, त्यानंतर आज्ञा चक्रावर ठेवतो, थ्रोट चक्रावर ठेवतो. तर ते ते असं असं वाटतं की ती एक एक गोष्ट जी आहे ना, ती इथली 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 क्लीन होत चाललीये, खालपर्यंत क्लीन होत चाललीये. तर सगळ्यात जास्त ते मेडिटेशन मला खूप आवडलं. आणि त्यानंतर त्याच्यासोबत मी पिरॅमिड करायचे.
फुटबॉल करायचे आणि पॉवरबॉल अधूनमधून करायचे. आणि ग्रँडमास्टर मध्ये आल्यानंतर तर मग सगळेच मेडिटेशन छान आहेत, की ते करायला वेळ मिळत नाहीये असं होतंय, पण सगळेच मेडिटेशन खूप छान आहेत, खूप सुंदर आहेत. ही आपल्याला ब्रह्मांडाने दिलेली देण आहे. हो. त्यांनी दिली आहे ते आपल्याला सगळ्या गोष्टी भरभरून दिल्या आहेत, की घेत राहा, घेत राहा, घेत ग्रँड राहा. मास्टर मध्ये आल्यानंतर सगळं जगायला मिळालंय मॅम. असं वाटतं ना की जे आपण आपल्या आयुष्यामध्ये जगायचं राहून गेलं ते सगळं सगळं ग्रँड मास्टर मध्ये आल्यानंतर जगून झालंय. खूप छान. आता पुढे हो. तुझ्या तुझ्या लाईफसाठी तुझं काय उद्दिष्ट आहे? माझं माझं नेहमी एकच होतं की मी जे एवढं शिकून आज इथे थांबलीये, तर पुढे आता माझं जे नेक्स्ट मिशन आहे त्यासाठी मी लवकरच स्टँड घेऊन मी आयुष्यामध्ये खूप मोठी होणार आहे आणि खूप नाव कमवणार आहे. आणि बस आता मला थांबायचंच नाही. बस एक सुसाट गाडी सुटते ना तशी प्रज्ञा झाली आता. ती काही कुठे थांबणार नाहीये आता. खूप नक्कीच, उद्दिष्ट आहेत मॅम. स्टेप बाय स्टेप एक 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 करणार मी. नक्कीच. नक्कीच तुला खूप मोठी झेप घ्यायची आहे आणि आता झेप घेण्यासाठी तुझ्या आतमध्ये असलेली ऊर्जा सुद्धा तेवढीच आहे पूर्ण. आणि झेप घेण्यासाठी तुला आकाश सुद्धा पूर्ण मोकळा आहे असं समजून लागायचं आता कामाला. ओके. मोकळा आहे. नक्कीच आकाश मोकळा आहे. हो. प्रज्ञा पण फुल पॉवरफुल आहे, ती झेप घेऊ शकते. ओके. हो. आयुष्यामध्ये असा हो. केव्हाच वेळ येणार नाही प्रज्ञा, तुला मागे बघावं लागेल. असा वेळ केव्हाच येणार नाही. हो. आणि जेव्हा तू अशी नाहीये ना. खूप पुढे 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 जाशील ना, फक्त एकच लक्षात घे, मेडिटेशन सुरू ठेवायचं. बस. हो. आपल्या आयुष्यामध्ये आपली झेप थांबवावी असा वेळ येत नाही. तुम्ही छान स्थिरत्वानी खूप सुंदर असं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला घडवू शकता. मला मी कशी हवी आहे तशी घडवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मला गरज आहे त्या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडलेलं राहण्याची आणि एक एक पाऊल उचलण्याची. बस. बस. तुझ्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. माफ करा या थँक यू विषयावर, मॅम. माफ केल्यामुळे काय होऊ शकते या विषयावर तू काय बोलशील? मला तुला स्पेशली विचारायचं आहे. माफ केल्यामुळे ना मॅम असं वाटतंय की ठीक आहे आयुष्यामध्ये ज्या गोष्टी खूप काही गोष्टी घडत राहतात, पण आपण खूप मोठ्या मनाने माफ केलं पाहिजे. तर माफ केल्यामुळे आपल्या मनाला पण शांती मिळते. आपल्या मनामध्ये समोरच्या व्यक्तीबद्दल जो काही राग आहे, जी काही निगेटिव्हिटी भरलेली असते, तर माफ केल्यामुळे ती पूर्णपणे निघून जाते आणि खूप शांत वाटतं आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यासारखं फील येतं. असं वाटतं की काही नाही समोरच्या व्यक्तीमध्ये ना आपल्यामध्ये आता काही नाही राहिलंय. आपण माफ केलंय, सगळं सॉल्व्ह झालंय. ते खूप येस. छान फिलिंग आहे माफ करण्याची. खूप सुंदर. आणि प्रज्ञा, जसं जसं सांगितलं तसं तसं तुम्ही सगळेजण, प्रज्ञाच नाही तर आपण सगळेजण त्याच पद्धतीनं पुढे आलो आहोत. आणि म्हणून खूप सुंदर हा प्रवास आपला झालेला आहे. तुम्ही ऐकलं, मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतःमध्ये त्या त्या प्रकारे आपण घेतली. थँक्यू युनिव्हर्स, तुम्ही मला भेटलात. प्रज्ञा खूप धन्यवाद बेटा, खूप खूप धन्यवाद. बस थँक यू मॅम. आनंदी आनंद सर्वीकडे. तुला ऐकून खूप छान वाटलं आणि आनंदी आनंद सर्वीकडे. खूप खूप धन्यवाद. थँक यू मॅम. खूप धन्यवाद. खूप खूप